कामावरून घरी येताना रस्त्यात जोरदार पाऊस सुरू झाला. भिजताना माझ्या अंगाला जणू आग लागली. एक अनोळखी मुलगा आपल्या गाडीतून आला आणि म्हणाला, "इक्र, माझ्यासोबत चला." मी तयार झाले. तो मला त्याच्या बंगल्यावर घेऊन गेला. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मला रात्री 12 वाजेपर्यंत थांबावे लागले होते. माझी शिफ्ट 12 वाजता संपणार होती. सगळे काम आटोपून मी बाहेर पडले. गेल्या काही दिवसांपासून खूप उकाडा होता, पण आज पाऊस पडण्याची शक्यता होती. संध्याकाळपासूनच आकाशात ढग दाटले होते, त्यामुळे हवामान बरेच थंड झाले होते. उकाड्यानंतर थोडा गारवा मिळाला की मनात आपोआप हालचाल होते. माझे वय आता 20 वर्षे आहे आणि मी अजून अविवाहित आहे. माझे कुटुंबीय दुसऱ्या छोट्या गावात राहतात. मी इथे दुसऱ्या नर्ससोबत नर्सिंग हॉस्टेलमध्ये राहते, जे इथून फार लांब नाही. गरज पडल्यास मी पायीही जाते. आज कामावरून बाहेर पडताच पाऊस पडत होता. पहिला पाऊस होता. पावसात भिजण्यात खूप मजा येत होती. माझे मन बावरू लागले. पावसाचे थेंब अंगावर पडताच एक वेगळाच सुखद अनुभव येत होता. भिजत भिजत मी पायी चालत होते. आज ऑटो स्टँडवर एकही ऑटो नव्हता. पायी जाण्याचा रस्ता साधारण 20 मिनिटांचा होता. पाऊस इतका जोरात होता की रस्त्यावर पाणी साचले होते, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आज पायीच जावे लागणार होते. रस्त्यात कोणीच दिसत नव्हते. मला खूप भीती वाटू लागली. मी एकटी मुलगी आणि या सुनसान रस्त्यावर मला घबराट होऊ लागली. मी थांबले आणि विचार केला, एखादी गाडी आली तर लिफ्ट मागावी. पण मनात भीतीही होती की इतक्या रात्री लिफ्ट घेणे योग्य ठरणार नाही. कदाचित एखादा चुकीचा माणूस ह्याचा गैरअर्थ काढून माझ्याशी काही वाईट करेल. पण अशा परिस्थितीत पायी जाणेही अशक्य होते. तेवढ्यात मला लांबून एक गाडी येताना दिसली. ती खूप महागडी गाडी वाटत होती. कदाचित एखाद्या श्रीमंत माणसाची असेल. मी हात दाखवला. गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. त्यातून एक तरुण मुलगा बाहेर पडला. मी त्याला पाहिले तर तो चेहऱ्याने खूप श्रीमंत वाटत होता. त्याने महागडे कपडे घातले होते. तो उंच होता, पण चेहऱ्यावर राग आणि गर्व दिसत होता. असे लोक अनोळखी लोकांची मदत करत नाहीत. मग हा का थांबला? नक्कीच हा एखाद्या श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा असेल, असे मी मनातल्या मनात विचार करत होते. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, "इक्रा, काय आहे? इथे उभं उभं का भिजतेस?" त्याचा आवाज कडक होता, जणू मला ऑर्डर देत होता. हा रस्ता त्याच्या बापाचा आहे आणि इथे भिजायला बंदी आहे. मला खूप राग आला. मी म्हणाले, "एकुणी मला भिजायची आवड आहे, म्हणून मी रात्री इथे उभं उभं भिजते आहे." तो रागाने पलटला आणि म्हणाला, "एकुळू, तू वेड ही आहेस का?" मी म्हणाले, "एक नाही, मी वेडी नाही, नर्स आहे." त्याने विचारले, "एकळा नर्स आहेस तर हॉस्पिटलमध्ये का नाही? इथे का भिजतेस?" आता मला राग आला. मी त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, "आणि तुझी काय अडचण आहे? हा रस्ता तुझा नाही किंवा तुझी खाजगी मालमत्ता नाही की तू मला टोकत आहेस? माझी शिफ्ट 12 वाजता संपली. ऑटो मिळत नाही. मला हॉस्टेलवर जायचे आहे, म्हणून मी लिफ्टची वाट पाहते आहे." तो म्हणाला, "ऑनलाईनचा जमाना आहे, कब बुक करायचीस?" मी म्हणाले, "इक्रा, मी माझा मोबाईल घरीच ठेवला आहे." तो म्हणाला, "इक्रामीस, मग तर तू पूर्ण वेडी आहेस. मोबाईल ही घरी ठेवायची वस्तू आहे का?" मी बनावट हसून म्हणाले, "इक्रा, माझी ड्युटी होती. तिथे मोबाईल नेण्यास मनाई आहे, म्हणून मी घरी ठेवला. आणि माझे हॉस्टेल जवळच आहे, पण अशा परिस्थितीत चालणे कठीण आहे. तू इथे का भिजतोस? तुझी तर इतकी महागडी गाडी." तो रागाने म्हणाला, "इकुळी, तुझ्यामुळे मला थांबावे लागले. तूच रस्त्यात हात दाखवत होतीस. हा परिसर सुरक्षित नाही. 12:30 वाजले आहेत. कोणत्याही वाईट माणसाची नजर तुझ यावर पडू शकते." मी म्हणाले, "एकुळी, मी तुझी नातेवाईक नाही की तू मला वाचवायला उभा आहेस. मदत करायची असेल तर मला हॉस्टेलवर सोड." तो म्हणाला, "एकुळीस, ये, माझ्या गाडीत बस." त्याच्या सांगण्यावर मी लिफ्ट घ्यायला तयार झाले. तो मुलगा खूप उद्धट होता. माझ्याशी असे बोलत होता जणू मी त्याची नोकर आहे. पण किमान तो मदतीसाठी थांबला होता. त्याचा आभार मानला पाहिजे, मग तो कितीही उद्धट असो. बट मी खूप थकले होते. आज काम जास्त होते. मला काय झाले कुणास ठाऊक, त्याच्या गाडीत बसताच मला झोप लागली आणि मी गाढ झोपेत गेले. बराच वेळाने माझी झोप उघडली तेव्हा मी दचकलेच. मी कुठे आले? ह्या मुलग्याने मला अपहरण तर केले नसेल. हे माझे हॉस्टेल नव्हते. भीतीने मी ओरडायला लागले. माझ्या अंगावर माझे कपडेही नव्हते, फक्त एक गाऊन होता. मी किंचाळत ओरडायला लागले. माझ्या किंचाळण्याने तो मुलगा धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, "एक, काय झालं? काही वाईट स्वप्न त्याने तातडीने मला पाणी दिले आणि विचारले, "काय झालं तुला? डॉक्टर बोलू का?" मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, "एकशी, मी नर्स आहे." तो म्हणाला, "एकशी, तू कोण आहेस? याने मला फरक पडत नाही.
तुला डॉक्टरची गरज आहे का? मी म्हणाले, 19 तू मला कुठे आणलंस? मी अपहरण झाले आहे का? तू मला का अपहरण केलंस? तो म्हणाला, ऐरावेडी मुली, तुला मी का अपहरण करेन? तू माझ्या घरी आहेस. गाडीत बसताच तू झोपलीस. तुझ्या हॉस्टेलचा पत्ता मला स्वप्नात येणार होता का? तुला कुठे जायचे आहे हे विचारण्याआधीच तू झोपलीस. मी तुला खूप हाक मारली, पण तू इतक्या गोड झोपली होतीस की तुला उठवणे योग्य वाटले नाही. मला वाटले तू कामाने खूप थकली असशील म्हणून तुला माझ्या बंगल्यावर आणले. आता मला जाणवले की मी खूप थकले होते. मी त्याच्याजवळ गेले, इतके जवळ की एक मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीही घडू शकते. तो माझ्या या कृतीसाठी तयार नव्हता. मी त्याची कॉलर पकडली आणि म्हणाले, एकरा माझे कपडे कोणी बदलले? तो म्हणाला, एकरा तुझे कपडे पूर्णपणे ओले झाले होते. तुला कुठे झोपवायचे मला माहीत नव्हते. तू किती तास झोपणार आहेस हेही मला ठाऊक नव्हते, म्हणून मी तुझे कपडे बदलले. आता मला राग. मी म्हणाले, मी एक मुलगी आहे आणि तू अनोळखी पुरुष माझे कपडे कसे बदलू शकतोस? तू माझे सगळं. मी त्याच्याकडे रागाने पाहू लागले. तो म्हणाला, अकरा तू इतकी सुंदर आहेस की मी माझे डोळे बंद करू शकलो नाही. हो, मी तुझे सगळं पाहिलं. मी म्हणाले, अकरा तू माझ्यासोबत काय केलंस? सांग. तो म्हणाला, एकूणे आत्तापर्यंत मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं होतं, पण तू अशी माझ्याशी चिकटशील तर मला माहीत नाही मी कधीपर्यंत नियंत्रण ठेवू शकेन. कदाचित मी पूर्णपणे स्वतःवरचा ताबा गमावेन. त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच माझे श्वास वेगाने चालू लागले. मी अजूनही त्याला स्पर्श केला नव्हता. मी त्याच्या रूपाकडे पाहू लागले. मला काय झाले कुणास ठाऊक, मी पिघळू लागले. माझ्याही गरजा होत्या आणि इतका देखणा मुलगा आज माझ्यासमोर होता. एका अनोळखी पुरुषाच्या जवळ असण्याचा अनुभव माझ्या शरीराला पिघळवत होता. मला त्याच्या मिठीत शिरावेसे वाटत होते. माझे सगळं त्याला देऊन टाकावेसे वाटत होते. माझ्यासाठीही माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. अचानक त्या मुलग्याने माझा हात पकडला आणि विचारले, एकरा तुझे नाव काय आहे? मी म्हणाले, एकरा माझे नाव सायली आहे. तो म्हणाला, एकरा सायली तू खूप सुंदर दिसते. तू मला सोडून दे. अशी माझ्याजवळ येशील तर मी एक पुरुष आहे. मी माझ्या भावनांवर नियंत्रण गमावेन. असं हे म्हणून त्याने मला स्वतःपासून दूर केले आणि दुसऱ्या खोलीत निघून गेला. मी तिथेच झोपले. माझे श्वास खूप वेगाने चालत होते. मी माझ्या धडधडणाऱ्या हृदयाला अनुभवू लागले. मला माझ्या धडधडणाऱ्या हृदयावर नियंत्रण ठेवायचे होते. मी खोल श्वास घेऊ लागले. तो अनोळखी मुलगा एका क्षणासाठी मला का आवडला? ते कमजोर क्षण होते जे आता निघून गेले होते. त्याचे नाव काय आहे माहीत नाही, पण तो समजूतदार मुलगा आहे ज्याने योग्य वेळी माझ्यापासून अंतर ठेवले. मी रात्रभर झोपले. सकाळी तो मुलगा खोलीत आला आणि म्हणाला, एकरूस उठ. किती झोपणार आहेस? मला कामावर जायचे आहे. उठ आणि फ्रेश हो. मी चहा नाश्ता तयार ठेवला आहे. मी बाथरूममध्ये गेले. आंघोळ करून बाहेर आले. त्याने दिलेला गाऊन घातला होता. त्याच्याजवळ जाताच माझ्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली. त्याच्यात अशी कोणती शक्ती होती? मी पुन्हा त्याच्याशी चिकटले. खूप जवळ गेले. मी विचारले, बटाली काल तू माझ्यासोबत काही केलं नाहीस ना? तो माझ्याकडे पाहत म्हणाला, 28 तुला काय हवे आहे? मी तुझ्यासोबत काही कर. मी म्हणाले, एक्स मी कधी असे म्हणाले? तो म्हणाला, एरकोणू तू कालपासून सतत प्रश्न विचारते आहेस. मी म्हणाले, 28 तूच माझे कपडे बदलले ना? तो म्हणाला, 28 त्यावेळी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तुला ओल्या कपड्यांमध्ये कसे सोडणार? मी विचारले, एकळा त्यावेळी तू काय काय केलंस? त्याच्या डोळ्यांत राग दिसला. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, एकळाच कसे सांगू? करून दाखवू का? पुन्हा तेच करू. आज तुला तुझे कपडे परत घालतो आणि सांगतो की काल रात्री तू गोड झोपली असताना मी काय काय केलं. मी म्हणाले, एकळीस पुन्हा करण. याचा विचारही करू नकोस. मी तुला इंजेक्शन देईन. मी त्याच्या डोळ्यांत पाहत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, एकशे मी तुझ्यापासून घाबरत नाही सायली. तुला कदाचित माहीत नाही मी कोण आहे. मी म्हणाले, एकळं तू सांगणार नाहीस तर मला कसे कळणार की तू कोण आहेस? मला जे कळलं आहे तू खूप गर्विष्ठ आणि उद्धट माणूस आहेस. तो म्हणाला, एकरो मला गर्विष्ठ आणि उद्धट म्हणू नकोस. मीच तुला काल रात्री लिफ्ट दिली होती. मी म्हणाले, आणि सार तू स्वतःहून आलास, सुंदर मुलगी पाहिली आणि मागे लागलास. तो म्हणाला, 18 स्वतःला खूप सुंदर समजू नको. सुंदर मुली माझ्या मागे फिरतात. माझे नाव अर्जुन आहे आणि मी खूप प्रामाणिक माणूस आहे. मी म्हणाले, हो जा च्या मागे, मला काय? असे म्हणून मी खोलीत आले. माझे कपडे अर्जुनने वाळवून ठेवले होते. मी ते घातले, नीट तयार होऊन निघाले.
पण माझ्या मनात एक पोकळी जाणवत होती. अर्जुनला सोडून जायचे मला अजिबात आवडत नव्हते, पण तो श्रीमंत होता. मी बाहेर आले आणि म्हणाले, मी आता निघते, माझी संध्याकाळची ड्युटी आहे. तुला कदाचित आता ऑफिसला जायचे असेल. तो म्हणाला, 11 थांब, मी तुला हॉस्टेलवर सोडतो. तो माझ्यासोबत निघाला. मी त्याच्या गाडीत बसले आणि विचार करू लागले. काल बसताच मी झोपले होते. जर झोपले नसते तर अर्जुनच्या जवळ येण्याची संधी मिळाली नसती. त्याने मला हॉस्टेलचा पत्ता विचारला. मी सांगितला. तो तिथे निघाला होता. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. तो फोनवर खूप अस्वस्थ दिसत होता. मग तो म्हणाला, 11 सायली, मी तुला हॉस्टेलवर सोडू शकणार नाही. तुला माझ्यासोबत यावे लागेल. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, एकटा काय झालं? तो म्हणाला, एकटा माझी आई अचानक आजारी पडलीये. आम्ही डॉक्टर बोलावलंय, पण जर तू खरंच नर्स आहेस तर चल, नाही तर तुझी गरज नाही. कदाचित माझ्यासारख्या देखण्या मुलाला पाहून तू खोटं प्रोफेशन सांगितलं असेल. मी त्याला हलकेच मारत म्हणाले, मी खोटं प्रोफेशन का सांगीन? मी हॉस्पिटलमध्ये काम करते. मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. त्या बंगल्यात त्याचे आई वडील राहत होते. तो खूप मोठा बंगला होता. मी त्याच्या आईजवळ पोहोचले. डॉक्टरही आले होते. त्याची आई अर्जुनकडे पाहत होती, मग माझ्याकडे पाहू लागली. अर्जुन त्याच्या आईजवळ गेला. त्या म्हणाल्या, इकडा बेटा, ही कोण आहे? तो म्हणाला, इकडा आई, ही सायली आहे. ती नर्स आहे, माझी मैत्रीण आहे. मी तिला मदतीसाठी बोलावलंय. त्याची आई अर्जुनकडे पाहून हसली आणि म्हणाली, इकडू फक्त मैत्रीण आहे की तुझी गर्लफ्रेंड आहे? त्याच या आईच्या तोंडून हे ऐकताच तो लाजला आणि म्हणाला, एकरास आई, काय बोलत आहात? डॉक्टरने त्याच्या आईला औषधे दिली आणि मला समजावून सांगितले. अर्जुन म्हणाला, इकडास आज तू माझ्या आईसोबत थांब. मी म्हणाले, इकडा माझी संध्याकाळची शिफ्ट आहे, मला हॉस्पिटलला जावे लागेल. तिथून सुट्टी घेऊ शकत नाही, ही माझी जबाबदारी आहे. पण तू सांगशील तर संध्याकाळपर्यंत मी एखाद्या नर्सची व्यवस्था माझ्या मैत्रिणीला फोन करून तिला इथे बोलवेन. अर्जुनही त्याच्या आईसोबत थांबला. कदाचित त्याच्या आईला डिहायड्रेशन झाले होते. त्यांचे पोट बिघडले होते. जर परिस्थिती आणखी खराब झाली तर त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले असते. अर्जुनला वाटत होते की मी दिवसभर त्याच्यासोबत थांबावे. संध्याकाळी माझी एक मैत्रीण त्यांच्या ड्युटीसाठी आली आणि मी परत हॉस्पिटलला माझी ड्युटी करायला गेले. आता मी फक्त अर्जुनबद्दलच विचार करत होते. माझ्या मनात त्याचाच विचार येत होता. रात्री 12 वाजता माझी शिफ्ट संपली आणि मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले. मी विचार केला, ऑटो घेईन. मी खूप थकले होते. पण तेवढ्यात समोरून एक गाडी येऊन माझ्यासमोर थांबली. ती पाहताच मला कळले की ही अर्जुनची गाडी आहे. मी त्याच्या गाडीत बसले आणि म्हणाले, इकडा मला हॉस्टेलवर सोड. पण त्याने रस्त्यावरून दुसऱ्या वाटेने गाडी वळवली. मी विचारले, मात्र अर्जुन, मला कुठे नेत आहेस? तो म्हणाला, इकडा घाबरू नको, मी तुला अपहरण करत नाही. माझ्या आईकडे नेत आहे. आज रात्री तू झोप आणि सकाळी माझ्या आईची थोडी काळजी घे. ती आता बरी आहे, पण अजून पूर्ण. मी अर्जुनसोबत कसे बंधनात अडकले होते मला कळत नव्हते. त्याच्यासोबत मला छान वाटत होते. मला माहीत होते की माझ्या मनात हे विचार येऊ नयेत. मी एक गरीब मुलगी आहे, एक सामान्य नर्स, आणि तो करोडपती व्यापारी आहे. आमच्यात काही मेळ नाही. तरीही माझ्या मनात फक्त त्याचाच विचार येत होता. एका रात्रीत तो माझा कसा झाला. त्याने मला घरी आणले आणि एका खोलीत नेले. तो म्हणाला, एकूणास आज इथे आराम कर, सकाळी आईच्या खोलीत जा, रात्रीसाठी मी नर्स ठेवली आहे. तो निघणार होता तेवढ्यात मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले, एकूण तू मला काय समजतोस? मी हॉस्पिटलची कर्मचारी आहे. तू मला असे खाजगी कामासाठी ठेवलेस. तू मला खूप छोटे समजतोस, होय ना? मी गरीब आहे, माझे अस्तित्व नाही, माझे हृदय नाही. आम्ही गरीब लोक श्रीमंत लोकांच्या हाताखाली असे चिरडले जातो. माझे बोलणे ऐकून तो माझ्याकडे पाहत म्हणाला, एकूण काय बडबड करतेस? तुला खाणेपिणे सगळं मिळाले ना? तुझे डोके इतके गरम का आहे? मी म्हणाले, सेरो, तू श्रीमंत माणूस आहेस, कोणत्याही नर्सला उटीवर ठेवू शकतोस, मग मला का आणलंस? तो म्हणाला, एकोणीस तू भेटल्यापासून मला तेच ऐकायला मिळत आहे. तू नर्स आहेस, मला तुझी काबिलियत पाहायची होती. तुला काम येतं? मी म्हणाले, मी BSc प्रशिक्षित नर्स आहे. तू असे का बोलतोस? तो म्हणाला, सेकोन, आजकालच्या मुलींचा दिखावा जास्त असतो. त्याचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मला चाचणी घेणारा तो कोण होता? मला त्याच्या घरी नोकरानी बनवून आणले. रागाने त्याचा हात झटकला आणि झोपायला गेले. अचानक अर्जुनने मला मागून पकडले आणि म्हणाला, एकडी चल, तुला डेमो दाखवतो.
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारले, एकरू कोणता डेमो दाखवणार? त्याने मला जवळ ओढले आणि म्हणाला, एकरू काल तुझे कपडे कसे बदलले ते दाखवतो. त्याचे बोलणे ऐकून माझे श्वास थांबले. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी डोळे लहान करून त्याच्याकडे पाहू लागले. तो माझ्याजवळ आला. मी म्हणाले, एकूणी तुला काही करण्याची गरज नाही, खोलीबाहेर जा. तो म्हणाला, एकूण तू लहानपणापासून अशीच आहेस का? मी त्याला मागे ढकलू लागले तेव्हा त्याने मला त्याच्या मिठीत ओढले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, एकूणी तू खूप सुंदर आहेस. त्या दिवशी तुला त्या अवस्थेत पाहून मी माझे हृदय हारलो. तुला नोकराणी म्हणून घरी आणले नाही, तर विचार केला की तुझ्या कामाने माझ्या आईला प्रभावित करशील. मी म्हणाले, इकरायला तो हसत म्हणाला, इकडे या घरची सून बनायचे नाही का? त्याचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मी त्याला प्रेमाने मारत म्हणाले, काय बोलतोस तू? अर्जुनने खूप प्रेमाने माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, एकण मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू ह्या उद्धट मुलाशी लग्न करशील का? मी हसले आणि त्याच्या मिठीत घट्ट बिलगले. मी म्हणाले, एकशी मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. आजपर्यंत कोणाला पाहून माझ्या मनात अशी भावना आली नव्हती, जी तुला पाहताच आली. हा माझा पहिल्या नजरेतला प्रेम आहे. अशा प्रकारे मी आणि अर्जुन कायमचे एक झालो. मला एक क्षणही त्याच्यापासून दूर राहायचे नव्हते. म्हणून मी माझ्या हॉस्टेलमधून त्याच्या घरीच राहायचे.